सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठी गळती। मिरज पूर्व भागातील मोठा मासा जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या गळाला। बेडक गावातील अमर पाटीलसह शेकडो कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश। मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला मोठी गळती झालेली असून मिरज पूर्व भागातील काँग्रेस पक्षाचा अमर पाटील यांचा गट आज जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या गळाला लागलेला आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा असणारे काँग्रेस पक्षाचे अमर पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून जनस्वराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे। आज प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमरदादा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। समीरदादा कदम यांची सांगली जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरी सुरू असून त्यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। आज बेडक गट प्रमुख अमरसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य कैलासदादा पाटील, जनसेवा पतसंस्थेचे चेअरमॅन शहाजी तात्या पाटील, बाळासाहेब उर्फ दत्तात्रय पाटील, सह्याद्री पतसंस्था संस्थापक NG पाटील, अनिल ओळागड्डे, BD पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर समीरदादा कदम यांनी शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात बेडक गावाच्या विकासाला सर्व मदत करण्याचे अभिवचन यावेळी देण्यात आले। यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव अण्णा कुरणे, डॉक्टर पंकज म्हेत्रे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे, जिल्हा संघटक सलीम पठाण, जयसिंग चव्हाण, अरविंद पाटील, विनायक शेरबंदे, शुभम वाघमारे यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। आज त्या ठिकाणं गेले अनेक वर्ष मिरज पूर्व भागामध्ये काँग्रेस पक्ष म्हणायचे नाहीत, अमरदादा पाटलांचा गट हे कायम तिथला ब्रँड नेम होतं। अमरदादा म्हणजेच काँग्रेस आणि तिथली ग्रामीण भागातली एक मोठी ताकद, असं एक जिल्हाभर एक कायम एक लोकांचा समज असायचा। एक चांगली ताकदीचा नेता मिरज पूर्व भागातनं जो सातत्यानं जनतेच्या आणि आपल्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अडचणींसाठी संघर्ष करणारा एक नेता त्या ठिकाणी होता। एक आनंदाची गोष्ट आहे की आज अमरदादांसारखा एक आम्हाला मोठा बंधुतुल्य आमचा त्या ठिकाणी जे आमचे आहेत ते आज आमच्या पक्षामध्ये एक त्यांचं त्या ठिकाणी त्या मिरज पूर्व भागाला जे नेतृत्व लाभले ते आज आमच्याबरोबर येते आणि आम्ही त्यांच्याबरोबर जनस्वराज्य शक्ती पक्ष हा पूर्ण ताकदीनं अमरदादांच्या मागे राहील। मी दादांची तळमळ बघितली सातत्यानं, कैलासदादांच्या कामाची पद्धत बघितली, ग्रामपंचायतच्या इतर सर्वच त्यांच्या कार्यकर्त्यांच्याच प्रवेश आहे। मात्र या सगळ्यांच्या भेटीगाठी माझ्या कायम होतात। आज ह्या सगळ्या मंडळींची माझी भेट झाली, बोलणं झालं आणि आमच्या पक्षामध्ये त्या सगळ्या मंडळींनी आता आपल्याकडे प्रवेश केला आहे। एक निश्चितरित्या एक चांगलं विकसित मिरज पूर्व भाग जो बघण्याची आपल्याला इच्छा आहे। आज म्हैसाळचं फडणवीस साहेबांच्यामुळं, मोदीजींच्यामुळं, गडकरी साहेबांमुळं त्या ठिकाणी पाणी आलं। एक चांगला विकास कृषीत्मक चालू झालेला आहे, उद्योगात्मक विकास येणं गरजेचं आहे। तो विकास आणण्याच्या दृष्टिकोनातनं अमरदादांचा जो एक उद्योगचा दृष्टिकोन आहे, स्वतः ते एक उद्योगपती असल्यामुळं निश्चित आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल। मिरज पूर्व भागाला ते नेतृत्व जे लाभले त्याचा फायदा कधी कोणाला घेता आला नाही, मात्र आज तो आमचं सुदैव आहे की जनस्वराज्य शक्ती पक्षाला तो अशा नेतृत्वाचा फायदा आम्हाला सगळ्यांना होणार आहे। येणाऱ्या ज्या निवडणुकी आहेत त्यामध्ये नक्कीच पक्षाचं यश हे नेत्रदीपक असेल। अमरदादांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीनं कार्य पक्ष करेल। येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती, ग्रामीणच्या संस्थांमध्ये नक्कीच जनस्वराज्य शक्ती पक्ष हा ताकदीनं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर असणार आहे आणि एक चांगलं महायुतीचं भविष्यात येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील हे निश्चित मला आज काय अडचण वाटत नाही। पक्षाचं प्रचंड मोठ्या ताकदीनं मिरज तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य करत आलेलो आहे आणि कार्य करत असताना मागच्या एक 15-20 वर्षामध्ये स्वर्गीय प्रकाश बापूंच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं आम्ही काम केलं, प्रतिदानांच्या नेतृत्वाखाली काम केलं। पण नंतरच्या काळामध्ये बघितलं तर एकीकडं देशाच्या उन्नतीची एक धुरा सांभाळणारे प्रचंड चांगले आपले ताकदीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कार्यरत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या मोठ्या तडफेने काम करत असताना ह्या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला एक निक्षून निदर्शनास येत होतं की देशाचं, राज्याचं आणि किंबहुना थोडासा स्वार्थ म्हणून आमच्या गावाचं भविष्य बघत असताना आम्हाला
समित दादांच्याकडनं एक मोठी अपेक्षा निर्माण होत होती आणि दादांच्या बरोबर आमचे मैत्रीचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध मागच्या 2-3 वर्षापासून, त्याच्या आधीपासूनचे आमचे प्रचंड चांगले दोस्तीचे संबंध होते. पण पक्षाचं कुठलंही झालर नसताना दादांनी कधीही रात्री बेरात्री अहोरात्र आमच्या सगळ्यांची कामं करत आलेली आहेत. काँग्रेसची सत्ता नसताना सुद्धा काँग्रेसच्या अनेक सगळ्या सदस्यांना, लोकांना दादांनी न्याय दिलेला आहे. आणि या भागामध्ये जर मिरज तालुक्याचं नेतृत्व खऱ्या अर्थानं जर भविष्यामध्ये घडवायचं असेल तर समित दादांच्या शिवाय त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही पर्याय समोर दिसत नाही आहे. आणि दादांच्या आज प्रवेश आम्ही फक्त पक्षामध्ये केलेला आहे, पण दादांच्या हृदयामध्ये प्रवेश आम्ही मागच्या 2-3 वर्षापूर्वीच केलेला आहे. आणि दादांनी आम्हाला एक सन्मानाचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं आज ह्या ठिकाणी पाडव्याच्या निमित्तानं दादा एक छोट्या प्रमाणात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि लवकरच बेडगमध्ये एक मेळावा या स्वरूपानं घेऊन बेडग पंचकृषीतले बाकीचे मिरज तालुक्यातल्या पूर्व भागातले बरेच कार्यकर्ते येऊ इच्छित आहेत, आपल्याबरोबर काम करत आहेत. आणि यांचं काम करण्याचं आणि पक्षाबरोबर येण्याचं दादा एकच ही आहे, भागाचा विकास आणि जो खुटलेला एक विकास आहे त्या विकासाची धुरा तुम्ही ताकदीनं सांभाळावी आणि कार्यकर्त्यांना निपक्षपाती आम्हाला सगळ्यांना तुम्ही सामर्थ्य द्याल अशी एक भावना सगळ्यांच्या मनामध्ये ऑलरेडी आहे. आणि प्रबळ इच्छाशक्ती घेऊन सगळे आम्ही मिरज तालुक्यातनं मोठ्या ताकदीनं तुमच्याशी येतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.